तर मित्रांनो, हे बघा तुम्हाला डायरेक्ट मी माझ्या फोनमध्ये दाखवतोय. तर हे बघा, आता हे झाले ओलाचं ॲप तुम्हाला दाखवतो. आधी मी विचार केलाय की आज फायनली मी तुम्हाला माझी एका हप्त्याची अर्निंग दाखवायची. तर मी तुम्हाला पूर्ण आठवड्यामध्ये म्हणजे मी एका आठवड्यामध्ये किती रुपये कमवतो पार्ट टाइम मध्ये ड्युटी करून, तर ते तुम्हाला मी आज दाखवतो. मला बरेच लोक म्हणते की दाखवायची नाही, पण माझी इच्छा आहे की दाखवायची. चला, आज तुम्हाला मी अर्निंग दाखवतो की किती रुपये झाले आणि त्यामधून किती खर्च लागतो आणि किती रुपये मेंटेनन्स वगैरे काढून आपल्याला किती राहतात. हे फक्त एका आठवड्याचं तुम्हाला दाखवणार मी. या आठवड्यामध्ये थोडं मी मेहनत केली आहे, जशी पाहिजे तशी. माझ्या मनाला वाटलंय की बाबा आपण खरंच मनापासून काम केले तर झाली अर्निंग थोडी चांगली. पण आणखी जर थोडी आपण याच्यापेक्षा पण थोडी मेहनत वाढवली तर याच्यापेक्षा पण चांगलं काम आणखी होऊ शकते. पण एवढं तर साधारण आपण करू शकतो पार्ट टाइममध्ये, एवढं होऊ शकते. आणि हे थोडं काल रक्षाबंधनमुळं थोडं अर्निंग झालंय, ते चांगलं अर्निंग झालं होतं. एका दिवसालाच मी 4,000 रुपये केले होते, कारण की दिवसभर मी नॉनस्टॉप राईड मारत होतो, छोट्या छोट्या राईड मारत होतो, कारण की त्या दिवशी खूप सारे ट्रिप्स पडत होत्या. तर त्यामुळं थोडं ते अर्निंग कव्हर झाले आणि आता आपलं थोडं सेटल पण झाले आणि थोडं व्यवस्थित चालू आहे आता. तर तुम्हाला मी एका आठवड्याचं दाखवतोय पूर्ण काढून. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण टोटल कॅल्क्युलेशन करून दाखवतो. आणि जर तसंच काम केलं तर एका महिन्याचं किती होईल ते पण तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. तर तुम्ही व्हिडिओ बघा. आता आपण चालू करू. तुम्हाला मी स्क्रीन शेअर करतो, डायरेक्ट दाखवतो तुम्हाला मी. तर मित्रांनो, हे बघा तुम्हाला डायरेक्ट मी माझ्या फोनमध्ये दाखवतोय. तर हे बघा, आता हे झाले ओलाचं ॲप तुम्हाला दाखवतो आधी मी. तर ओलाच्या ॲपमध्ये आपण आलोय मित्रांनो. आणि तर हे बघा, अर्निंगमध्ये गेलोय. अर्निंगमध्ये गेल्यानंतर आज तर मी आतापर्यंत एक राईड पण नाही केलेली आहे अर्निंगमध्ये. अर्निंग हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तर इथं गेलोय मागच्या आठवड्यामध्ये आपण. हे बघा किती, 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत किती रुपये झालेले आहे ओलामध्ये आपले. 7,264 रुपये झाले. याच्यामध्ये बघा, हे जे 4, 5, 6, 7 पर्यंत आहे ना, 7 तारीख हे ह्याच्यामध्ये मी एक एक राईड मी ओलाचं तुम्हाला सांगतो मित्रांनो. मी 2,000 रुपयाचं रिचार्ज केले, माझ्या दिवसाला 67 रुपये पडतात. तर मी थोडा उबेरमध्ये इन्सेंटिव्ह होता, तर त्यामुळं मी उबेरमध्ये काम केले, कारण की ते 1100 रुपयाचा काहीतरी इन्सेंटिव्ह होता. जवळपास 20 ट्रिपा काहीतरी मारायच्या होत्या, तर ते मी कंप्लीट केला होता. तर ते उबेरला मी ते 1100 रुपये इन्सेंटिव्ह घेण्यासाठी उबेरला काम करत होतो. आणि आपण पार्ट टाइममध्ये करत असल्यामुळं आपल्याला कंपनीचं पण बघावं लागतं, त्यामुळे आपल्याला तेवढा वेळ भेटत नाही. तरी पण आपण वेळ काढून करून घेतो. तर हे 4 दिवस काय मी इथं जास्त काम केलं नाही. हे बघा, हे किती झाले, 290. इथं पण एकच राईड मारलेली दिसते, 120. आणि हे पण इथं पण एकच 119 रुपयाची राईड आहे. तर असं करून 7 तारखेला बहुतेक गेला केला असेल. आणि इथं बघा किती झाले, 1516. आणि इथं किती झाले एका दिवसाला, हे बघा इथं 3172 झाले होते. आणि परत बघा इथं काल किती झालेले आहे, 1794 रुपये. हे झाले आपले ओलाचे 7,264 रुपये. आणि उबेरला बघू, उबेरला पण बघा अर्निंगमध्ये गेलो. इथं आपण असं अर्निंगमध्ये गेल्यानंतर इथं आपण आलोय अर्निंगमध्ये. तर इथं बघा किती, 4,400 रुपये इथं पण झालेले आहे. तर हे बघा, इथं 1,000 रुपयाचं काम केले, इथं 300 रुपयाचं काम केले, इथं 2300 रुपयाचं काम केले. आणि इथं 879 रुपयाचं काम झालंय आपलं. तर असं करून इथं टोटल किती, 4,000 रुपयाचं काम झालंय. म्हणजे 4,401 आणि हे 7,264 रुपये. तर बघू किती झाले आपण, 4,401 प्लस 7,264 रुपये, 7,264, 11,668. आणि रॅपिडोला बघू, रॅपिडोला मी एक 2 राईड मारत असतो, त्यामुळे रॅपिडोला पण अर्निंग आहे थोडीफार. म्हणजे एवढं नाही असेल, 400-500 रुपये रॅपिडोला असेल अर्निंग. इथं गेलो आहे अर्निंगमध्ये. तर रॅपिडो काय मी जास्त मारतच नाही. तर रॅपिडोला वीकचं किती,
कालचं दाखवत नाही का इथं? अच्छा, काल काय तारीख होती? 4 ते 10. हां, तर इथं 627 रुपये झालेले आपले. तर हे 627 रुपये आपण ॲड करू त्याच्यामध्ये परत. 627 रुपये, तर किती झाले? 12,295 रुपये झाले आपले टोटल. तर यामध्ये मित्रांनो मला CNG लागला असेल जवळपास 3,500चा CNG तर लागलेला आहे मला, जवळपास 3,500 ते 4,000 रुपयाचा. 4,000 रुपयाचा आपण CNG पकडू. मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण एका दिवसाला जरी 600चा पकडलाय CNG, तर 6 दिवसाचं जरी काम पकडले आपण, तर हां 4,000चा CNG पकडा तुम्ही, राऊंड फिगर. 4,000चा CNG गेला किती? हां, तर किती अमाऊंट होती मित्रांनो? 12,295. तर याच्यामधून आपण 4,000चा CNG मायनस करू, तर किती? जर 8,000 रुपये आपल्याला एका आठवड्याला उरले, तर जर सपोज असं जर काम केले आपण 4 आठवडे, तर इंटू 4, तर जवळपास 30,000च्या जवळपास होतात. 30,000च्या जवळपास जरी आपण केले पार्ट टाइम मध्ये, तर बघा तुम्हाला एक मी कॅल्क्युलेशन करून दाखवतो. याच्यामधून आपल्याला EMI येत असेल 15,000 रुपये, एक उदाहरणार्थ मिनी गाडीचा, तर किती राहिले? 18,000. त्याच्यामधून मेंटेनन्स काढा 10,000 रुपये, तर 8,000 रुपये आपल्याला राहतात एका महिन्याला. म्हणजे 8 ते 10,000 रुपये आपल्याला राहतात एका महिन्याला. म्हणजे EMI जाऊन पार्ट टाइम मध्ये मी कमी काम करतो, खूप जास्त कमी काम करतो. आणखी जर थोडी मेहनत केली तर आठवड्याला 12,000 14,000 तर होऊ शकतात केले तर. पण कसं आहे ना, कधी कधी रेट वगैरे कमी जास्त होते, तर मग इच्छा होत नाही, कधी मग त्रास होतो, झोप वगैरे येते, तर त्यामुळे होत नाही. पण एवढं तर काम होऊ शकते आठवड्याला केले तर होते. बघा, याच्यामध्ये राईड जर कंप्लीट केल्या तरच पैसे येणार. आता बघा, सकाळपासून माझे दुसरेच कामं चालले होते, तर आज काही राईड मी केल्या नाही. तर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, एवढं माझं महिन्याचं टार्गेट असते. म्हणजे जवळपास एवढं काम तर होऊ शकते, आपण जर रोज कामाला गेलो तर एवढं होऊ शकते. पण पार्ट टाइम मध्ये सगळ्यांसाठी करणं एवढं पण इझी नाही आहे, थोडा त्रास होतोय. पण फुल टाइम जे पण लोक करत असतील त्यांचं थोडं याच्यापेक्षा जास्त अर्निंग होत असेल. म्हणजे आठवड्याला 17-18 हजार रुपये ते लोक करत असतील, 15,000 तरी त्यांचं मिनिमम होत असेल. म्हणजे 60 ते 60 हजार रुपयापर्यंत त्यांचं अर्निंग होत असेल. जरी 60,000 अर्निंग झाले तरी मग असं मेंटेनन्स वगैरे काढून असं नॉर्मलच असं राहतं. हे तुम्हाला मी रियालिटी दाखवली मित्रांनो. म्हणजे जरी तुम्ही 60,000 रुपये पण कमवले तरी मेंटेनन्स वगैरे काढून म्हणजे एवढा पैसा असा राहत नाही. आता मी 10,000 मेंटेनन्स कशाच पकडले मित्रांनो. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व्हिसिंग आले, इन्शुरन्स आले, हे सगळं गाडीचे डॉक्युमेंट, हे ते गाडीचं मेंटेनन्स काय असले, हे सगळे त्याच्यामध्ये पकडले. सपोज त्याच्यामधून पैसे राहिले पण काहीतरी 2-4 हजार रुपये काय राहिले, तर मग ते आपल्याला कुठेतरी कामी येतील ना. तर म्हणजे एक 10,000 रुपये मला पार्ट टाइम मध्ये याच्यामधून राहतात आणि माझ्या कंपनीचे जे काय असेल ते. तर असं आपण एवढं अर्निंग करू शकतो पार्ट टाइम मध्ये. पण हे सगळ्याला जमेल की नाही मला माहिती नाही. आणि मी एक काल व्हिडिओ टाकला होता की जर नवीन लोकांनी गाडी घेतली तर हे प्रॉब्लेम येणार. तर मी हे ते याच्यासाठी सांगत होतो मित्रांनो, की म्हणजे बाबा डायरेक्ट असं कोणी उडी मारू नका, हे मला सांगायचं होतं. पण असो, मी जर किती पण काही मनापासून सांगितलं तर लोकाला काही लोकांना पडते आणि काही लोक असतात उलटे बोलणार आहे. मी रियालिटी सांगितली आणि मी रडत नसतो. मी खुश आहे, माझं व्यवस्थित चालू आहे, माझं काही अडचण नाही आहे. त्याच्यामध्ये काही लोक बोलले की तुलाच जमत नाही, मला सगळं जमते, माझं बरोबर प्लॅनिंग करून मी चालवतो. पण काही लोकांच्या कमेंट होत्या, त्यावर मी तो व्हिडिओ बनवला होता. तर असं आहे मित्रांनो, मेहनत केली थोडं, कसं आहे ना ते, तर होते, फक्त करावं लागते. पण मेहनत करून करून किती करणार आहे माणूस. त्यामुळं जे फुल टाइम करतात ते पण मला वाटत नाही 60च्या वरी कोणी करत असेल. हां ठीक आहे, कोणी जास्तच एक्स्ट्रा मेहनत केली तर होऊ शकते, करावं लागते, फक्त माइंडला म्हणावं लागते, होते केले तर. पण थोडं रेट वगैरे कमी असले त्यामुळं कधी कधी मग वाटते बसून राहतो, टाइम वगैरे निघून जाते, मग होत नाही त्यामुळं. पण असं एवढं तर करू शकतो आपण, एवढं होऊ शकते केलं तर. पण मेहनत खूप आहे, रिस्क खूप आहे, हे पण आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.